थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात अतिशय सुमधुर वाणी, खऱ्या अर्थाने अनिकेतजी यांच्या वाणीमधून आपण या मॅचचा चित्तथरारक असा सामना पाहिला. मात्र या मॅचमध्ये मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आणि घेऊन जातो एका अशा लढतीकडे जिथे दोन्ही टीम एक एक विजय चाखून, एक टीम एक विजय चाखलाय तर दुसऱ्या टीमने एक पराभूत, दोन्ही टीमने मात्र या ठिकाणी विजयाचं माखन चाखलेलं आहे आणि दोन्ही टीमला मात्र इथून पुढे अतिशय जबरदस्त असं बॅटल रंगणार आहे. भूमी 11 यांनी मात्र टॉस जिंकला, त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते छत्रपती 11. छत्रपती म्हटलं तर अंगामध्ये शहारे येतात. छत्रपतींच्या नामाचा नामस्वर करत असताना ही टीम आपल्या नावाचा नाव पुढे घेऊन जाते आहे, जिथे आघाडीला येणारे दोन फलंदाज. चला स्कोरिंगसाठी आमच्यापर्यंत एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचा आहे. आयोजन कमिटी याची नोंद घ्या. स्कोरिंगसाठी एक प्लेयर पाठवा. चला रिक्वेस्ट आहे. चला आणि दोन्ही टीमचा 12th मॅन हा देखील आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. भूमी 11 या टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला. येस, छत्रपती 11 आपलाही 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचेल, यामध्ये दुमत नाही आहे. आपण पाहतोय अतिशय जबरदस्त अशी भव्य दिव्य टेनिस बॉलची फुल पिच क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाची होतीये सुरुवात आणि सुरुवात पाहत असताना दोन टीम मध्ये लढत पाहायला मिळेल. आता आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती प्रमोद हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, तर नॉन स्ट्राइक एंड वरती कुणाल, प्रमोद आणि कुणाल ही जोडी जी स्ट्राइक एंड वरती येईल फलंदाजीसाठी. तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती भूमी 11 कडून गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जितू हे नाव आपल्याला समोर पाहायला मिळालंय. आपला गाईड घेतील आणि तदनंतर मात्र होणारा हा धुरळा मैदानाच्या आतमध्ये कशमकश रंगत धूमधडाका दे धक्का. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून जितू निघाले. पहिला बॉल, लेट्स प्ले. हा कॉल आलाय. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने बॅकफूट वरती गेलेत, कट केला, स्क्वेअर कटचा फटका, ग्लोरियस आणि ग्लॅमरस. पहिल्याच बॉल वरती वीरेंद्र सहवागची आठवण करून देत असताना हा ठोकला तो क्रॅकिंग चौकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, थोडीशी जागा बनवली, बॅकफूट वरती गेले आणि स्क्वेअर कट बॉटम हँड आणि त्याचा पुरेपूर वापर केलाय या फलंदाजाने आणि जबरदस्त पॉइंट आणि डीप पॉइंटच्या मधून हा सरळ भेदून काढला चौकारासाठी. 4 धावा आल्या. कम्मालीचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवात केली आहे, ऑन दी मार्क झालाय. यावेळी मात्र खोलवरचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. 1 धाव या ठिकाणी अंकित केली आहे. 5 धावा धावफलकावरती आल्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. जितू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाले. जितू आणि आपण पाहतोय ना मुख्य स्क्रीन वरती आमची लाडली खऱ्या अर्थाने अनुश्री हिच्या नावाची चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल, हो यावेळी पहा बॉडी लाईन गोलंदाजी फ्लिक करण्याचा प्रयत्न मिस झालाय. चेंज ऑफ पेस. जितू एक सुंदर गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे ती सातत्य पाहायला मिळाली आहे. ही रणनीती राहिली आहे. बॉडी लाईन गोलंदाजी फ्लिक करण्यासाठी प्रभावित करणं आणि तिथे मात्र डॉट बॉल आणि सिंगल येणं एक जमेची बाजू आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावा धावफलकावरती आहेत. पहा असं म्हटलं जातं ना की चंद्र हा फार सुंदर आहे, तरीही त्याच्यामधली सुंदरता लपवावी लागते आणि सूर्य हा सर्वांना प्रकाश देतो, तरीही त्याला अंधारा पुढे झुकावंच लागतं. कोणीही मोठं नाहीये क्रिकेटच्या मैदानामध्ये. चेंज ऑफ पेस, त्याच्यावरती फ्लिक, सरळ डिस्पॅच केला, आउट ऑफ द पार्क, डीप इश बॅकवर्ड, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचा स्वीप केला, सरळ षटकार आला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज प्रमोद यांच्या बॅटमधून हा फॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय. कमालीचा हा फटका पाहायला मिळालाय आणि दरम्यान मात्र षटकार घेतलाय आणि या षटकाराने धावत संख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळाले. जितू यांच्यावरती चढवलेला हा प्रहार पहा, फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक केला. कम्मालीचा हा फटका मी म्हणेन, जिथे फॉलिंग स्लिप पाहायला मिळाला आणि हा स्वीपचा फटका कम्मालीचाच आहे. जिथे नजर हाड आहे, कॉर्डिनेशन फार सुंदर होतं आणि पिचिंग जे आहे ना ते फुल लेंथ वरती केलं होतं. ही जमेची बाजू राहिली आहे. या बॉलच्या पाठीमागची ही कहाणी राहिली आहे. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेत प्रमोद यांच्या अगेन्स्ट जितू.
हो यावेळी पहा टेक्निकल फटका बॅकफूट वरती जाऊन बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका, एकेरी धाव. एका धावेने धाव संख्या 13. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉलच्या पाठीमागे 12 धावा प्रमोदने बनवल्यात. 1 बॉलच्या पाठीमागे कुणालने 1 धाव बनवली. आता मात्र मोठा प्रहार साठी सज्ज राहील का कुणाल? स्ट्राईक एंड वरती घेऊन येईल प्रमोदला. काळाच्या मागचा हा प्रश्न आहे. मात्र पहा इथे पुन्हा एकदा निघाले जितू आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. हो यावेळी पुन्हा एकदा ग्लान्स केला. हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकापाठीमागे धावसंख्या 14 आणि प्रमोद जे 4 बॉल पाठीमागे 12 बनवतायत आणि कुणाल यांनी मात्र 2 बॉल पाठीमागे 2 धावा. पहिल्या षटकाची ही लेखाजोखा पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं ना तर पहिल्या बॉलवरती चौकार जितू यांच्या, दुसऱ्या बॉलवरती एकेरी, दुसऱ्या बॉलवरती एकेरी, चौथ्या बॉलवरती षटकार, तदनंतर एकेरी आणि तदनंतर एकेरी. पूर्णपणे ही ॲनालिसिस बॉलिंगची राहिली आहे ती जितूची. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आता चर्चा होतीये जे दुसरं षटक आहे या दुसऱ्या षटकामध्ये जे खऱ्या अर्थाने सेकंड पॉवर प्ले हा आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोणता गोलंदाज येईल. पहा अनेक वेळा आपण म्हणतो ना आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, आयुष्यामध्ये जगत असताना आपण एस टीमधून प्रवास करत असो तर लास्ट स्टॉप आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळही तसाच आहे. शेवटचं स्टॉप विजेता आणि ते स्टॉप आपल्या घरी घेऊन जायचं, तिथली ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायचं आणि विजय मिळवायचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॉल अमोल आलेत. पहा पहिलाच बॉल, कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. इथे फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय रणनीती राहिली आहे. अमोल हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. अमोल मांगडे हे नाव मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने खऱ्या अर्थाने या गोलंदाजाकडे राऊंड द विकेटने आलेत. या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील, दाही दिशा नजरा वेधल्या जातील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आलेत अमोल यांच्या अगेन्स्ट बॅटिंग साठी प्रमोद, एक डेंजरस बॅटर. हो फुलरलेनचा बॉल फ्लिक केलाय लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. आला तो या स्पर्धेतला एक दर्जेदार चौकार. 4 रन्स. 4 धावेने मात्र धावसंख्या वाढली आहे. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18च्या घरामध्ये. 18 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. कोणत्याही फलंदाजाची खेळी बाद करू शकली नाही टीम भूमी 11. कमालीचा फटका आमच्या स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रेक्षेपण पाहायला मिळालंय. अमोल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. अमोलकडे नजरा वळवल्या जातील. हो यावेळी पहा जोरकस बॉल आडव्या बॅटने. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटने. पिचिंग आहे ना, पडल्यानंतर बॉलने काटा बदललाय आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक डॉट बॉल आलाय. 18 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहा कम्मालीचा बॉल या अगोदर हाताळला होता, आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेत अमोल. हो यावेळी पहा प्लम्प मैदानाच्या आतमध्ये लेग बिफोर साठी जोरकस अपील. मिसिंग लेग असा कॉल आलाय अंपायरचा. लेग बाईस डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल आणि या मॅच मध्ये इम्प्रेस केलंय अमोल या बॉलरने. लेग बाईज असा कॉल आलाय. मिसिंग लेग. अनेक वेळा आपण पाहतो ना राऊंड विकेटने गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो त्यावेळी मिसिंग लेग हा की फॅक्टर राहतो. ब्लाइंड फलंदाजाचा ब्लाइंड शॉट असतो आणि त्या रिझन मध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजाला बाद करणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि पंचांनी सरळ सांगितलं की इथे हा फलंदाज नॉट आउट आहे. पुढचा बॉल 19 धावा छत्रपती 11 या टीम कडून. हो यावेळी मात्र आडव्या बॅटने स्वॅग से करेंगे स्वागत. कम्मालीचा प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेपार आला तो कडक कडकडीत षटकार. 6 धावा. फॅब्युलस बॅटिंग प्रमोद दवाडाने. लुक अगेन ऍक्शन रिप्ले मध्ये पहा हा फुलरलेनचा बॉल बनवला. स्टेप आउट झाले आणि तदनंतर मात्र इम्पॅक्टिव्ह नॉक मैदानाच्या आतमध्ये. सरळ समालोचन कक्षाच्या बाजूने मानवंदना दिली आणि चर्चा होती या मॅचची. पहा हा फटका पद्धत आली त्याचा उपयोग फुलर लेंथ वरती कनेक्ट केला आणि ऑन साइडला बॉलला फिरूनच दिला नाही. या गिरकीची फिरकीच काढून टाकले या बॉर्डरने.
आणि षटकार ठोकलाय. या षटकाराने धाव संख्या सरळ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 25 धावा. पंचवीस धावा धावफलकावरती लागवल्या. 25 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. नेक्स्ट बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अमोल समोर आहे प्रमोद, यांच्यामधलं हे वॉर. 9 बॉलच्या पाठीमागे 22. ट्रेमेंडस फॉर्म मध्ये आहे, कम्मालीच्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा अमिश ताईमा. क्षेत्ररक्षक येईल, कार्य करेल का? यस इट इज. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? कास्ट ड्रॉप झाला आणि आता मात्र तो क्षेत्ररक्षक डोक्यावरती हात ठेवतोय. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे कौन बताता है समंदर को रास्ता नदियों का, जिसे मंजिल का जुनून है वो मशवरा नहीं लिते. आता इथे मात्र मशवरा घेऊन चालणार नाहीये. इथे तुमची चूक झाली आहे, या चुकीला माफी नाहीये. खऱ्या अर्थाने दगडी चाळ मधला तो चित्रपटामधला खऱ्या अर्थाने तो डायलॉग आठवतो. बॉलिवूड क्षेत्रामध्ये चर्चा रंगली आहे दगडी चाळ या चित्रपटाची, जिथे म्हटलं गेलं होतं की चुकीला माफी नाहीये आणि आता मात्र इथे दंडित केलं जाईल. फलंदाजाला जीवनदान मिळालंय. 26 धावा 13च्या सरासरीने धाव संख्या बनवली जाते. 10 बॉलच्या पाठीमागे 23 बनवून प्रमोद फलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत, तर कुणाल 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, नाव आहे सुशील प्रभाळे. सुशील प्रभाळे एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, वयाच्या त्या टप्प्यामध्ये आहेत ना, जिथे अनेक कालखंड त्यांनी गाजवले असतील आपल्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. आज मात्र ते आलेत. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. ओव्हर द विकेटने हा डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल मिसिंग पाहायला मिळाले. वाईट +1 अशा 2 धावा अंकित होतील. 2 धावेने स्कोर खा 28. आम्ही म्हटलं होतं ना की एक्सपिरियन्स इज द गुड टीचर, मात्र ओव्हर एक्सपिरियन्स कधी कधी थोडासा त्रासदायकही असतो. अनुभवापेक्षा यावेळी पुन्हा एकदा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला हा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सांगता होतीये. व्हाईट बॉल सातत्याने हाताळले जात आहेत. नवीन वर्ष आहे. नवीन वर्ष म्हणजे आपल्या आयुष्यातील एक कोरी पाटी आहे आणि ज्याच्यावरती आपली स्वप्न आपण स्पष्टपणे आणि उद्दिष्ट लिहू शकतो. आणि हे उद्दिष्ट लिहायचं आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने अनुश्री चषक आणि अनुश्रीचं नाव उल्लेख आपण करतोय, कारण की पहा, प्रेरणा ही यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. गोलंदाज चेंज केला. यस, असा होतो गोलंदाज चेंज. कल्पने पलीकडेचं क्रिकेट. राजू सर प्रेक्षक देखील उत्कंठाने विचारत आहेत. मात्र यावेळी पहा, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत आणि दरम्यान मात्र एकच धाव घेतली जाईल. 29 धावसंख्या होती, ती आता वाढली आहे, ती 30 वरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज गणेश. 30 धावा धावफलकावरती आहेत. आपण चर्चा केली, या एकेरी धावेने धावसंख्या वाढली आहे. चर्चा करत होतो ना या नवीन वर्षाची. नवीन वर्ष म्हटलं तर नवीन स्वप्न ही आपल्या ध्येयाची एक रूपरेषा असते. ती आपल्याला आयुष्यात उद्दिष्ट देतात आणि काम करण्याची ऊर्जा देतात. मोठ्या स्वप्नांनी मोठ्या यशाला जन्म दिला जातो, हे कधीही विसरून चालणार नाही. ते स्वप्न मोठंच बघावं लागेल आणि ते मोठं स्वप्न साध्य करावं लागेल. गोलंदाज पुन्हा निघालेत.
खोलवरचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबलही झालेत, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला गेला, रॉंग एंडला थ्रो जातोय आणि दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला ओळखायचं असतं, स्वतःमधली क्षमता ओळखायची असते, आवड असली की आपली ताकदही आपण जाणून घ्यायची असते. ती आवड आहे, ताकदही आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघाला पुन्हा एकदा. ओहो, यावेळी पहा लॉफ्टेड फटका. या फटक्याच्या मागे सांगितलंय स्वप्न पाहणाऱ्यांचे जग हे बदलू शकतं आणि त्याचं जग बदलण्याचा निर्णय घेतलाय. हा ठोकला ना तो कडक कडकडीत क्लासिफाय षटकार. 6 धावा, कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये इनाड ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. 38 ऑन द रो हा स्कोर आला. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवरचा बॉल 20 झोन मध्ये लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक. इथे मात्र कॅच कॅरी केला जाईल. एक तेरी ना तो दुसरी मेरी हे सांगून देत असताना पहा इथे गोलंदाज देखील कमी नाहीये, गोलंदाज देखील आक्रमक होतोय. तो देखील सांगतोय अपयश म्हणजे थांबणे नव्हे. अरे अपयश म्हणजे थांबणे नव्हे. जो पुढे जाण्यासाठी मार्ग निवडतो ना तोच यशस्वी होतो. तो यशस्वी झालाय, विकेट मिळवलाय. पहिल्या बॉलवरती अपयश मिळालं होतं, मात्र दुसऱ्या बॉलवरती यश मिळालंय. म्हणूनच मी म्हटलं होतं ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पहिली पायरी टाकली आणि आता मैदानाच्या आतमध्ये जो वाढणारा स्कोर होता ना त्याला ब्रेक लावलाय. डीपी या नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यस, आमच्यापर्यंत त्यांच्या नामाचा प्रॉपर उल्लेख देखील आपण करणार आहोत. या बॉलवरती जर षटकार ठोकला, या ठिकाणी या ग्रामस्थांचा त्यांचा चाहता वर्ग आहे, त्यांचा फॅन फॉलोइंग आहे आणि खऱ्या अर्थाने चर्चा होईल, त्यांच्याकडून पारितोषिक येतील, यामध्ये दुमत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अक्षय, ओ पहिलाच बॉलवरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट एफर्ट्स, कमालीचे एफर्ट्स. तुषार गायकवाड मैदानाच्या आतमध्ये इनाड ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. आयकॉनिक परफॉर्मन्स, व्हॉट अ परफॉर्मन्स. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता तुषार गायकवाड द नेम. आयकॉनिक खेळाडू कॅच कॅरी केला गेला शेवटच्या क्षणी. जणू मैदानाच्या आतमध्ये रबर स्ट्रिक त्याच्या शरीरामध्ये घुसवली असावी. पहा यावेळी पहा आणि पाहिलं, निहारलं, तदनंतर मात्र चेंडू ट्रॅव्हल केला आतमध्ये. ओहो, यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल, नो बॉल आलाय. यस, नो बॉल कॉलिंग केलाय. यस, फ्री हिट असेल. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय मैदानाच्या आतमध्ये. वेस्ट हाईट नाही तर वेस्ट साइड म्हणेन मी. आणि हेलिकॉप्टर फिरलाय मैदानाच्या आतमध्ये. 41 हा स्कोर आहे. फ्री हिटची संधी आहे. हो, यावेळी पहा व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेट केली झाली आहे. 42 ऑन द बोर्ड. 2.5 ओव्हर्स विल बी कंप्लीटेड. 2.5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 2.5 चेंडूच्या पाठीमागे 42 धावा. आणि आता स्ट्राईक एंड वरती असलेला अक्षय प्रभावित आहे. फ्री हिट अजूनही ऑन आहे. फ्री हिट अजूनही ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. आज आपण जर विचार केला तर गुरुवारचा दिवस आहे. मार्गशीर्ष नुकताच संपलाय, मात्र या फलंदाजाला गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज खाण्याची संधी आहे. षटकार येईल का चौकार येईल का व्हेज खाणार पाहावं लागेल. हो, यावेळी उडवला, लॉफ्ट केला, सरळ ठोकून दिला. हो, मला म्हटलं त्याने, हो मी कमी नाहीये, म्हणूनच म्हटलं आता ना तालीम दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. हवाई सफर. चेंडू सरळ सीमा रेषे पार आला तो षटकार. डीपी बंटी अक्षय मित्र परिवार यांकडून डीपी दादासाठी एक सकाळी सकाळी आरवणारा कोंबडा प्राइज केला जाईल, याची नोंद घ्या. प्रीमियर लीग आहे आणि आपल्या मित्रांवरचं प्रेम या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि संध्याकाळी वेगळी सोय असते. तो विषय आहे का, तो विषय नाही काढायचा. आज प्रीमियर लीग आहे आणि नक्कीच संध्याकाळी पार्टी, एन्जॉय. क्रिकेट म्हटलं तर एन्जॉय मित्र. क्रिकेट या शब्दाची, यस, स्कोर कार्डकडे जाऊया. 48 क्रिकेट या शब्दाबद्दलची आपण चर्चा केली. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट प्रत्येक खेळाडूमध्ये
एक नवी संजीवनी अंतरते आणि पहा मित्र एकत्र येतात, ग्रामस्थ एकत्र येतात, तदनंतर मात्र चर्चा होते, चर्चा झाल्याच्या नंतर मात्र पार्टी होते, सगळं काही होतं. मात्र ते एकत्र येण्याचं साधन म्हणजे क्रिकेट आहे. हाच क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिलाच बॉल, कमालीचा वेग, मैदानाच्या आतमध्ये आलेला गोलंदाज पाहायला मिळालाय. नाव आहे जीतू. डेंजरस बॉल, सुपर ओव्हर हाताळणारा या स्पर्धेतला तो पहिला गोलंदाज आहे ज्याने मात्र इम्प्रेस केला. पहा आपण टीव्ही स्क्रीन वरती त्याला पाहतोय. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित पहा. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, लाईन आहे, लेंथ आहे, कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. नाव आहे जीतू. कमालीचा गोलंदाज निघाला आपल्या ट्रॅकवरून. चेंज ऑफ पेस, यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मधून थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव मिळाली आहे डिक्लेअर झोन मध्ये. स्कोर कार्ड 50 धावा लगावल्या गेल्यात 3.2 बॉलच्या पाठीमागे. हा अनालिसिस आपल्याला पाहायला मिळाला आहे. 50 धावा धावफलकावरती. पन्नास धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जीतू गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघाल्यात. अनुभवी गोलंदाज. हो यावेळी पहा भन्नाट वेग. तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाकडून झाली आहे चूक. या चुकीला माफी नाहीये. एक्कावन्न धावा धावफलकावरती आहेत याची नोंद घ्या. आम्ही क्षणोक्षणी तुम्हाला धावफलकाची माहिती देतोय. लगातारचे 2 षटकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज धीरज मराठे यांच्याकडून असेल अक्षय यांच्यासाठी. हो यावेळी पहा बॅटची नरेज. तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक थोडेसे यशस्वी होत आहेत. पहा असं म्हटलं आता ना की केवळ ध्येय गाठणं महत्वाचं नाहीये. केवळ ध्येय गाठणं महत्वाचं नाहीये तर त्याच्याबरोबरचा जो प्रवास आहे त्याचाही आनंद घेता आला पाहिजे. इथे आनंद घेतला जातोय क्रिकेटचा आणि हा आनंद फार महत्वाचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जीतू गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघाल्यात. छत्रपती 11 ची बॅटिंग आहे. गोलवरचा बॉल बॅकफूट वरती गेल्यात. पंच केला टॉप ऑफ द बॉल आणि त्याचा टॉप एज घेतला बिहाइंड द विकेट. थर्ड मॅन रिझन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 52 या आकड्यावरती. 52 या ओव्हर मध्ये जीतू यांनी फार इम्प्रेस केलाय या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये डिसाइडिंग ओव्हर त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर, अंतिमचा बॉल. हो यावेळी पहा मिसिंग फटका आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये हास्याचा एक फुलवरा उडालाय. आणि हास्य पहा मित्रांनो, हास्य फार सुंदर आहे. बरंच काही लपवतं आणि बरंच काही सांगून जातं. या खेळाडूचा खेळ पाहिल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं आणि ते बरंच काही सांगूनही गेलंय आणि बरंच काही लपवूनही गेलंय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे सरळ 54च्या घरामध्ये. 54 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम छत्रपती 11. छत्रपती 11 टीम इथे लढण्यासाठी सज्ज आहे. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती महत्वाचा गोलंदाज येईल. या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील. पहा टीव्ही स्क्रीन वरती अंडरलाईन करा या नावाला. नाव आहे राजीवजी शिर्के. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड विकेटने. खोलवरचा बॉल पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. राजीव शिर्के इन ऍक्शन मोड मध्ये. कमालीचा गोलंदाज राजीव शिर्के. वाह, या गोलंदाजाने प्रभावित केला. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती ज्या खेळाडूला पाहताय ना त्याच्या अगोदर ही क्लिप पहा. लेग ब्रेकचा मारा, समर इन डिलिव्हरी, जादुई गोलंदाजी आणि तदनंतर मात्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी मी म्हणेन. शफल झाले होते फलंदाज. बीट केला राजीव शिर्के.
इन ॲक्शन मध्ये आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाल्यात. कमालीचं व्यक्तिमत्व आहे या स्पर्धेचे, खऱ्या अर्थाने करते धरते या स्पर्धेचे उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते उद्योजक मात्र क्रिकेटचं वेड आहे ना ते आम्हाला फार वेड करतं. आणि हाच क्रिकेट वेडा माणूस आज आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाला. नाव आहे राजीव शिर्के. वाह, काय गोलंदाजी आहे, इम्पॅक्ट टाकलाय या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड केला. पुढचा बॉल न्यू बॅटर, डिफेंडर बॅटर स्टार्टरची आखली आहे छत्रपती 11. हो यावेळी पहा भन्नाट वेग आहे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग झालाय. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली जाईल. धाव संख्या 55च्या घरामध्ये. राजीव शिर्के एक जबरदस्त आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे मात्र तेवढाच खतरनाक गोलंदाजही आहे. हो यावेळी खेचून काढलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, वन हँडेड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चुकी झाली आहे आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार, 4 रन्स. धावफलकेवरती मात्र धावसंख्या वाढली आहे. पहा ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेळला. एक वेगळी क्षमता पाहायला मिळाली. फलंदाज रोहन यांनी मात्र प्रभाव टाकलाय. त्यांनी देखील कमबॅक केलाय. धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 59. 59 धावा या ओव्हर मधले. पुढचा बॉल हो यावेळी मिस टाइम. क्षेत्ररक्षक आहे, अनदर टाइम कॅरी करेल का? हो यावेळी कॅच ड्रॉप झाली आहे. पहा असं म्हटलं तर ना ज्यावेळी नशीब तुमच्या विरुद्ध असेल त्यावेळी प्रत्येक बाब म्हणजे असं म्हटलं आता ना की दुःख जर जखम झाली असेल ना तर त्या जखमेवरती सातत्याने येऊन जखमी आंधळे असते आणि तशाच पद्धतीने या खेळाडूकडे सातत्याने बॉल जातोय आणि त्याला ते दुःखही होत आहे की का माझ्याकडे बॉल येतोय. आज त्याचा दिवस नाहीये आणि आज सर्वात जास्त बॉल त्याच्याकडे जाणार आहेत. आपल्याला खेळाडू पाहायला मिळालाय आयुष मोहिते. मात्र यावेळी इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. कमालीचा कॅच ड्रॉप केलाय का? येस, कॅच ड्रॉप आहे. एफर्ट्स चांगले होते. 2 धावा घेतल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड वाढलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सरळ 62 धावा. धावफलकावरती 60चा पल्ला पार केलाय टीम छत्रपती 11. आणि आपण पाहतोय भूमी 11 या संघाकडे नजरा वळवल्या आतील राजू शिर्के मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मोड मध्ये आहेत. यावेळी लॉफ्टेड फटका मिसिंग आहे तरी देखील चेंडू ट्रॅव्हल होईल सरळ सीमारेषे पार. येतोय तो षटकार. 6 धावा आडाक केला गेलाय. धावसंख्या आता मात्र 68 या आकडावरतीच पाहायला मिळाली आहे. 68 ऑन द बोर्ड आफ्टर द 2 प्लेयर्स इन द डाऊन. डगआउट मध्ये 2 खेळाडू गेलेत. आता शेवटचा बॉल, काय टार्गेट असेल? हो यावेळी मात्र बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट. 1च धाव मिळेल. चला या ठिकाणी एका इनिंगचा खेळ संपलाय आणि या एका इनिंग मध्ये आपल्याला धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळाली ती 59. तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 70 धावा. 69 यस 70 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. करेक्शन केले. यस, लक्ष होतं की नाही पाहत होतं तुमचं. चला पुढील होणारी मॅच श्रीनाथ 11 अगेन्स्ट शिर्के कंस्ट्रक्शन. दोन्ही टीम्स. चला विनंती आहे श्रीनाथ 11 आणि शिर्के कंस्ट्रक्शन यांच्यामध्ये हा केला जाईल टॉस. दोन्ही संघाच्या संघनायकांना हा कॉल आहे. आपण या आपल्या या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉस साठी आमच्या समवेत पुन्हा एकदा या यस तत्पूर्वी आपण जात आहोत आमच्या स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. पहा क्रिकेटचं देखणं स्वरूप पाहायला मिळालंय. काय कमालीचं ग्राउंड आहे मित्रांनो. या ग्राउंड वरती खेळण्याची मजा औरच आहे. हे मैदान म्हटलं ना तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांसाठी नंदनवन आहे आणि क्रिकेटची पंढरी हे मैदान आहे. वाई गावाकडे आपण पाहिलं, या तालुक्याकडे पाहिलं, पसरणी गावाकडे पाहिलं तर याच मैदानावरती WPL देखील झालाय. महागणपती चषकही झालाय. भव्य स्पर्धा झाल्यात आणि त्याच स्पर्धेमध्ये ही स्पर्धा श्री गणेशा करते. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण आता मात्र पाहत आहे टीव्ही स्क्रीन वरती. वा, हे मैदान आणि या मैदानाच्या अवताभोवताली असलेलं हे संजीवगड आणि तदनंतर मात्र पांडव कडाही पाहायला मिळालाय.
एका बाजूला कृष्णा नदी आहे तर दुसऱ्या बाजूला पांडवकडा आहे आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि या पर्वत रांगांमध्ये हे पसरणी गावचं खऱ्या अर्थाने कृष्णामाई वैकुंठ धाम मैदान आपल्याला पाहायला मिळालं। मित्रांनो, या स्पर्धेला आणि या आयोजनासाठी हे मैदान पाहून तुमच्या नजरा लगेचच या मैदानाकडे वळतील, यामध्ये दुमत नाही। कम्मालीचं मैदान आहे आणि कम्मालीचा खेळ देखील पाहायला मिळणार आहे। मात्र माझ्या समवेत आता मात्र जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल। दोन टीम मध्ये टीम असेल, एका बाजूला आहे श्रीनाथ 11 तर त्यांच्या अगेन्स्ट शिर्के कन्स्ट्रक्शन, यामध्ये केला जाईल टॉस आणि आमचे साथी समालोचक अनिकेत सरांसमेत आपण जॉईन करूया कॉम बॉक्स मधून सरळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। थँक्यू सो मच। चला, टॉस साठी या दोन्ही संघांचे संघनायक चला श्रीनाथ 11 आणि शिर्के कन्स्ट्रक्शन दोन्ही संघांचे संघनायक नवीन साळुंखे आणि संकेत शिर्के। आपल्याला विनंती आहे आपण कॉम बॉक्स मध्ये या। टॉस केला जातो। एका बाजूला आपण जर पाहिलं तर शिर्के कन्स्ट्रक्शन तर दुसऱ्या बाजूला श्रीनाथ 11 या दोन संघांचे संघनायक आहेत आणि मान्यवरांना मी मनापासून विनंती करतो टॉस साठी उपस्थित रहा। संजय कदम यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। पत्रा वाजवला गाडी टॉस केला जातोय। कोण बोलतोय? मागू दे भावाला याला बाहेर सहा टेल इज द कॉल। काय करण्याचा निर्णय आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलेला आहे आणि समोर जर पाहिलं तर अर्थात श्रीनाथ 11 हा संघ आहे। या संघाच्या विरोधात कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल? आमच्याकडे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन। संकेत आपल्या सोबत जुळलेला आहे। पहिली मॅच गमावली निश्चित, परंतु या मॅच मध्ये कमबॅक कशा पद्धतीने केला जाईल, काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे? स्ट्रॅटेजी वेगळी काय नाही, आम्ही आहे तो आमचा सेटअप अनुज मांडगे ओपनिंगला आणि त्याच्याबरोबर मोनू अशी ओपनिंग आम्ही लावणार आहे आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही। दोन्ही संघांना मनापासूनच्या शुभेच्छा। महत्त्वपूर्ण मॅच
तर आपल्यासोबत निश्चित शैलेश जाधव यांची वाणी आपण ऐकतोय या मॅचसाठी. मी मनापासून विनंती करतो शैलेश जाधव यांना. Thank you so much. जाऊया back on the cricket news from the center team. Srinath 11 win the Shirke Strikers win the toss and elected to bowling first. मात्र यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे तो देखील बसलाय. मैदानाच्या आतमध्ये एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले गेले. वेल बॉलिंग पाहायला मिळाली आहे. टीम भूमी 11 मैदानाच्या आतमध्ये जीतू आणि त्यांच्या समेत स्वप्नील हे दोन बॅटर लढाई लढत आहेत. जीतू यांनी 5 बॉलचा सामना केलाय. 14 धावा धावफलकावरती लगावल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धीरज मोहिते पुन्हा निघालेत आपल्या रनवेवरून ओव्हर द विकेटने. खोलवरचा बॉल 20 झोन मध्ये सरळ डिस्पॅच केला. क्लिअर केली आहे आणि सरळ 6 धावा ठोकल्यात. जीतू यांच्या बॅटचा बोलबाला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आपण. थोडेसे शफल झाले पद्धत आली त्याचा उपयोग. 20 झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका कमालीचा फटका आणि षटकार आलाय. अंपायर देखील आमच्यापर्यंत कळवतायत 6 धावेने धाव संख्या सरळ जाऊन पोहोचली आहे. 20 धावा आपण पाहिलं तर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पसरणी गावचे हे सितारे काय लढतायत. 20 धावा एका षटकाच्या पाठीमागे. सव्या मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रमोद गायकवाड आलेत. एक वेगवान गोलंदाज तेज तर्रार या गोलंदाजाची ओळख आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो निघेल. राऊंड विकेटने पहिलाच बॉल बॉलर बॅक पाहायला मिळालाय. इथे विकेटचं पतन दृष्ट लागावी आणि दृष्ट सत्यातही उतरले. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खऱ्या अर्थाने बॉलर बॅक ड्राइव्ह जोरकस प्रहार आणि प्रमोद गायकवाड द डेंजरस की फॅक्टर ऑफ द मॅच आणि त्याने कॅरी केलाय. स्वतः पंच देखील त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न केला आणि पंचांना देखील माहीत आहे या बॉलच्या पाठीमागचा वेग आणि खऱ्या अर्थाने इथे पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. प्रमोद गायकवाड यांच्या बॉलवरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचा कॅच कॅरी केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता चर्चा होतीये. त्या टीम भूमी 11 आणि छत्रपती 11 या दोन्ही टीम लढण्यासाठी सज्ज अतिशय वेगाने आहेत. चला नवीन बॅटर थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं मॅरेथॉन घ्या, थोडीशी घाई करूया. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. चर्चा रंगली आहे. जिथे धावफलकावरती धाव संख्या 20 आहे. 20 धावांच्या पाठीमागे येणारे बॉल आता शिल्लक आहेत 23 आणि 23 बॉलच्या पाठीमागे 50 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. तुषार गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक लहानसा खेळाडू सध्याच्या घडीला या पसरणी गावाला फार मोठ्या आशा देऊन जातोय. म्हणजे असं म्हटलं जातं ना की नन्ना मुन्ना जादूगार मैदानाच्या आतमध्ये आलाय. खोलवरचा बॉल पहा. इथे प्रमोद गायकवाड कमी नाहीये. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हटलं जातं. मात्र हाच एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कन्सिक्युटिव्ह डॉट बॉल येत आहेत. डॉट बॉल येणं गरजेचं आहे ते मिळवतोय. एक विकेट मिळवला. हो यावेळी बागपूड वरती गेलेत. पंच केला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू चाललाय वन बाउन्स सरळ सीमा रेषे पार. चौकार 4 रन्स. प्रमोद गायकवाड यांच्यासाठी जी कॅच घेतली त्याच्यासाठी सन्माननीय श्री संजय दादा कदम यांकडून कॉर्नेटो आईस्क्रीम. येस हो यावेळी मात्र फ्लिक केला ऑन साइडला.
सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र एक धाव घेतली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 25. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित जे पॉवर प्लेचं षटक आहे सेकंड पॉवर प्ले आणि या सेकंड पॉवर प्ले मधले 2 बॉल शिल्लक आहेत आणि जीतू जे कम्मालीच्या फॉर्म मध्ये आहेत ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालेत. प्रमोद यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. प्रमोद देखील कमी नाही आहेत. प्रमोद देखील या मॅच मध्ये आग ओकली आहे. कमालीची बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. चर्चा होती आहे. हो यावेळी पहा मिस्टाईमा क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅरी केला जाईल. डेंजरस मॅन गोइंग टू द पवेलियन एंड. बिग विकेट. कम्मालीचा हा बॉल पाहायला मिळालाय. प्रमोद गायकवाड इन ऍक्शन मध्ये आलेत आणि या मॅच मधली सर्व्हिस समीकरण आपल्या बाजूने घेऊन जात आहेत. पहा हा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा विथ द अगेन्स्ट द स्पिन खेळला गेला होता. कव्हर्सला आणि शॉर्ट कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं होतं. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान समतोल पाहायला मिळाला आणि विकेटचं पतनही पाहायला मिळालंय. कम्मालीची ही गोलंदाजी. प्रमोद गायकवाड हे गोलंदाज मात्र प्रभावित करतायत. डेंजरस फलंदाजाला पवेलियन एंडला पाठवलंय. आता मात्र एक फलंदाज गेला तर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव आहे वाजिद. माफ करा गणेश आहेत का? येस गणेश नाव आलंय. गणेश आणि तुषार ही जोडी. इथून पुढे मॅच आता मात्र फसली आहे. अजूनही 45 धावांची गरज आहे. येणारी बॉल शिल्लक आहेत 19. पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक केला मात्र बॅटचा टॉप एज बॉल चाललाय पॉइंटला. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धाव संख्या 26 या आकड्यावरती आहे. 26 13च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारी बॉल 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 44 ची गरज आहे. यावेळी राऊंड विकेटने हा बॉलर आलाय. पहा खोलवरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो इनफिल्ड मध्ये येईल. कार्य करेल थ्रो करेल. दरम्यान मात्र ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. बॅकअप मिळालाय. पहा आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान बॅकअप फार महत्वाचं आहे ते मिळालंय आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 28 धावा 17 बॉल आणि आता मात्र 42 ची गरज आहे. 17 बॉल्स रिमेनिंग अँड 42 नीडेड हे समीकरण आलंय. 17 बॉलच्या पाठीमागे 42. गणेश 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्याने केल्यात. चर्चा होतीये. चला वेगाने पुन्हा एकदा निघतील गोलंदाज कुणाल राऊंड विकेटने. हो यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. 1 धाव घेतली आणि यस एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 16 बॉल आणि 41चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. जिथे तुषार नॉन स्ट्राईक एंड वरती सातत्याने पाहायला मिळाले मात्र स्ट्राईक एंड वरती गणेश. 16 बॉल आणि 41 ची गरज. 15.38 च्या रणगतीने इथे धाव फुटकावरती धावसंख्या बनवाव्या लागतील. गणेश पुन्हा एकदा कुणालच्या अगेन्स्ट. यांच्यामधलं हे वॉर यांच्यामधलं हे युद्ध हे रणकंधन. हो यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावसंख्या आली आहे. 16 बॉल आणि 40 ची गरज आहे. आता 15 रनाच्या पाठीमागे प्रत्येक बॉल मागे विचार केला तर धावा कुटाव्या लागतील. जवळजवळ 6 षटकार मॅच फिनिश. 16 मधले 6 पार करा. पुढचा बॉल कुणाल. खोलवरचा बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी. काठा बदललाय मैदानाच्या आतमध्ये. खोलवरचा हा बॉल एखादी पाणबुडी जशी पाण्यामध्ये बुडी घेते ना तशा पद्धतीने हा बॉल पडल्यानंतर अजूनच खाली जातोय आणि हेच पाहायला मिळालंय कुणाल याच्या गोलंदाजीमध्ये. इथे स्ट्रॅटर्जी बदलली गेली आहे. 14-40चं इक्वेशन आलंय.
15-40. खोलवरचा बॉल फटका फसला. स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच करेल. विकेटचं पतन. फलंदाज गणेश बॅक टू द पवेलियन. भूमी 11. सर्टन पिरियड्स ऑफ टाइम्स मध्ये लागलेले हे ब्रेक अडथळा निर्माण करतायत. विजयाच्या समीप जात असताना पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉपिच आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा कॅच कॅरी केलाय आणि धावफलकावरती धाव संख्या 30. 3 विकेटच्या पश्चात तिसरं ओव्हर प्रगतीपथावरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 14. बनवायचे आहेत 40. या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार. मॅच आपल्या खिशात जाऊ शकते यामध्ये दुमत नाहीये. मात्र प्रयत्न करावे लागतील. टीम भूमी 11 ला विजय जर मिळवायचा असेल तर. नवीन फलंदाज देवा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येतील. देवा यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. देवा जे मला वाटतं सुपर ओव्हर मध्ये फलंदाजीसाठी आघाडीला आले होते त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. जाऊया हा बॉल कुणाल यांचा. या ओव्हर मधले अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 14-40 ची मॅच आहे. कुणाल निघालेत राऊंड विकेटने. यावेळी भन्नाट वेग आहे. कमालीचा मारा केलाय. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. बॉल पडल्यानंतर किती वेगाने निघून जातोय आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कुणाल या नावाची चर्चा इथून पुढे केली जाईल. कारण की 5 बॉलच्या पाठीमागे खर्च केल्या फक्त 4 आणि 1 फलंदाज बादही केलाय. अतिशय सडपातळ बांधा असलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमधून निघालाय. हो यावेळी बॉडी लाईनची गोलंदाजी. इम्पॅक्ट टाकलाय या गोलंदाजाने या स्पर्धेच्या दरम्यान. राऊंड विकेटने ही गोलंदाजी. क्लीन ऍक्शन आहे आणि इथे पहा डॉट बॉल आलाय. आता मात्र येणारं समीकरण 12 बॉल आणि 40 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येकी षटकामागे 20 धावा अनिवार्य असेल. भूमी 11 या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. मॅच आता क्रिटिकल सिच्युएशन मध्ये. येणारे 12 बॉल बनवायचे आहेत 40. 12-40 ची मॅच. भूमी 11. तुषार मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद गायकवाड द नेम ऑफ द बॉल. अंडरलाईन करा प्रमोद गायकवाड या नावाला. क्लीन बोल्ड केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. पहा खोलवरचा बॉल प्ले ऑन मिस झालेत. मैदानाच्या आतमध्ये बॅट अँड पाडच्या मध्ये बरंचसं अंतर आणि हेच अंतर भेदलंय आणि क्लीन बोल्ड केलंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय प्रमोद गायकवाड. आपण टीव्ही स्क्रीन वरती प्रमोद गायकवाड या गोलंदाजाला पाहतोय जिथे कमालीची गोलंदाजी या अगोदरही त्यांनी केली आहे आणि गोलंदाजी करत असताना एक लय पेश केली आहे. लयबद्धता ही फार महत्वाची असते एखाद्या गोलंदाजासाठी आणि ती लय या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रमोद गायकवाड या मॅच मधला असं म्हटलं जातं ना की लाख ढगांनी गोंधळ केला. अरे लाख ढगांनी गोंधळ केला. सूर्य झाकण्याचा एक क्षण पुरेसा पुन्हा उजळण्याचा. तो उजळला. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ऍक्शन मध्ये या टीमचं या स्पर्धेचं भवितव्य ठरवणार राजीव शिर्के मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहा हे गोंडस नाव. या नावाकडे नजरा वळवल्या जातील. क्रिकेटचं वेड. गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. मात्र आता फलंदाजीसाठी हात दाखवण्यासाठी ते समोर आले आहेत. राजीव शिर्के मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. हो भन्नाट वेग आहे. प्रमोद गायकवाड कमी नाहीये. पहा खोलवरचा बॉल ओव्हर पिच आणि हा बॉल मिस केला. लेग स्टंप वरती खेळून काढण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. तिथे बीट झालेत. पुढचा बॉल. हो यावेळी पुन्हा एकदा फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. आता समीकरण बदललंय. 9 बॉल आणि 39. हे इक्वेशन थोडंसं डिफिकल्ट आहे मात्र अशक्य नाहीये. 9 बॉल 39 पॉसिबल आहे. तुम्ही चौकार षटकार मारावे लागतील. आता मात्र प्रत्येक बॉल सीमा पार पाठवावा लागेल. चौकार का होईना पण तो येणं गरजेचं आहे. चला राजीव शिर्के मैदानाच्या आतमध्ये. 9-39. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय. 1च धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नाही थांबवलाय.
यस, एकच धाव. आता मात्र आशा सोडली आहे टीम भूमी 11. कुठेतरी वाटलं होतं की ही मॅच एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, मात्र आता ही मॅच वन साइडेड होताना पाहायला मिळाली आहे. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. कवसला क्षेत्ररक्षक आहे, तो कॅरी करेल, फील्ड करेल. कंप्लीट झाली आहे ती एक. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडलाय. 7 बॉल आणि 37 ची गरज आहे. 31.71च्या रणगतीने धावसंख्या इथून पुढे. हो, याही वेळी पहा ऑन साईडला आता मात्र 6 बॉल आणि 36, म्हणजे प्रत्येक बॉल हा षटकारच मारावा लागेल. औपचारिकता मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 बॉल 36 धावा बनवू शकतात. अंडर 22 पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये हा आजच्या दिवशी एक विक्रम देखील झालाय, आमच्यापर्यंत माहिती आली आहे. यस, एका खेळाडूने 6 चेंडू 6 षटकार देखील ठोकलेत आणि पश्चिम महाराष्ट्र म्हटलं ना तर हे संपूर्ण क्रिकेटचा हा थरार रंगवला जातो. मात्र जाऊया 6 बॉल आणि 36 असा ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र आदित्य हे गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल, भन्नाट वेग, स्विंग आणि मिस. स्टार्ट बॉल. आदित्य इम्प्रेस करतोय पहिल्या बॉलवरती. मॅच मात्र आता भूमी 11 या टीमच्या हातातून निघताना पाहायला मिळाली आहे. मी म्हणेन जवळजवळ सुटल्या, गाडी सुटल्या. तुम्हाला ट्रेन पकडायची होती, मात्र ट्रेन तुमच्या आवाक्या बाहेर निघून गेल्या. 5-36 यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल का? यस, इट इज. फलंदाज बाद झाले, ते देवा. बॅक टू द पवेलियन. 5 बॉल पाठीमागे 1 धाव आणि पंचांचा निर्णय आलाय OUT, आउट. यावेळी भन्नाट वेग, डावखुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाव आहे अमोल, हे नाव आहे अमोल मांगडे. मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचे फलंदाज. 3 बॉल आणि 36 ची गरज आहे. 3 बॉल 36 म्हणजे प्रत्येक बॉल वरती 12 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. यस, डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल कॉलिंग येईल. यस, व्हाईट बॉल. आता मात्र औपचारिकता राहिली आहे. ही मॅच संपली. या मॅचच्या हवा निघून गेली. टीम छत्रपती 11 इथे मात्र विक्ट्री मिळवण्यामध्ये यश मिळवेल, यामध्ये दुमत नाहीये. पहा मात्र हा गोलंदाज वाईट टाकतोय, अजूनही काळ बदललेला नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस. यष्टनचा वेध, फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. आणखी एक हादरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 34 ची गरज. डावखुरे हाताच्या फलंदाज जीवन मैदानाच्या आतमध्ये. खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. यस, फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. छत्रपती 11 द प्लेड व्हेरी वेल आणि भूमी 11 या टीमला मात्र रोखून धरण्यामध्ये यश मिळालं. 1 बॉल आणि 33 ची गरज आहे. यस, यावेळी पहा ऑन साइडला खेळ आहे. एकच धाव घेतली आहे, मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट 1 2 3 4 5 चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि या एका धावेने पहिला
नाही तर दुसरा विजय मिळवलाय. टीम छत्रपती 11 विन द मॅच ऑन 31 रन्स. 31 धावाने हा मोठा विजय या टीमने मिळवला. या विजयी टीमचं असेल कौतुक. तर पराभूत झालेल्या टीमला देऊया पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच यस इट इज प्रमोद गायकवाड द मॅन द विल द. या मॅचमध्ये अष्टपैलू खेळाडू त्यांनी कामगिरी केली आहे आणि अतिशय जबरदस्त असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. या टीमने लढाई लढली मात्र इथे टीम छत्रपती 11 विन द मॅच. आणि या मॅच नंतर मात्र आपण पुढील मॅचकडे जाणार आहोत जिथे श्रीयांश 11 अगेन्स्ट द छत्रपती नाहीतर सुर्वे शिर्के स्ट्रायकर्स. श्रीनाथ आणि शिर्के स्ट्रायकर्स या दोन टीममध्ये ही केली जाईल लढत. पहा इथे अतिशय सुंदर संत गतीने सेकंड इनिंगचा खेळ पाहायला मिळाला. मात्र इथून पुढे संत गतीने खेळ पाहायला मिळणार नाही कारण की आवाजामध्ये आपण बदल करणार आहोत. आणि एक जबरदस्त आवाज खऱ्या अर्थाने वाई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो ग्रामीणला आवर्जून ज्या समालोचकाची मागणी मागितली जाते ते समालोचक अनिकेत सर यांच्या वाणीमधून ऐकूया. पुढील मॅचची कहाणी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचं टायटल धनश्री अनुश्री प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचं हे टायटल आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू सो मच.